ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे उपचारादरम्यान 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातलेला आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे। भिवंडीतील राहनाळ गावात राहणारे 35 वर्षीय नितीन विश्वनाथ वाघमारे यांना छातीत दुखू लागल्याने अंजूर फाटा परिसरातील नोबेल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि येथे डॉक्टरांनी तपासणीनंतर किरकोळ ब्लॉकेज असल्याचे सांगत औषधोपचार सुचवले। मात्र नातेवाईक औषधे आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर रुग्णावर योग्य ते उपचार न करता डॉक्टर निघून गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। त्यानंतर रुग्णाची प्रकृती अचानक खालावली आणि त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले। उपचारादरम्यान नितीन वाघमारे यांना रक्ताची उलटी झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनली। अखेर सकाळी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला। डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आणि या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेला आहे। पुढील तपासासाठी विसेला मुंबई येथे पाठवण्यात आलेला असून संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू आहे। आम्ही विचारलं मॅडम की भाऊ माझा एकदम व्यवस्थित आलेला होता, छोटासा ब्लॉकेज आहे, तुम्ही एवढं मला काय सांगताय, एवढं काय झालं आहे त्याला, तुम्ही एवढं हे सांगताय। त्या आम्हाला व्यवस्थित त्याचं उत्तर देत नव्हत्या, ट्रीटमेंट काय झाली हे व्यवस्थित सांगत नव्हत्या। तिथे ना कुठला कार्डिओलॉजिस्टला डॉक्टर होता, ना स्पेशलिस्ट नव्हता, काय नाही, हे स्वतः त्यांच्या मनानेच विलाज करत होत्या। एकही तिथे हे नसताना व्हेंटिलेटरवर घ्यायचं म्हणून आम्हाला विचारलं। व्हेंटिलेटरवर घेण्यासाठी 5 मिनटं बोलून 10 मिनिटांनी आम्हाला फोनवरनं कॉल करून सांगता की तुमचा पेशंट गेला, ICUमध्ये या। डायरेक्ट माझ्या भावाची बॉडी आमच्या हातात दिली की त्याचा मृत्यू झाला म्हणून सांगितलं आम्हाला। आमची मागणी, आरोप हाच आहे माझा की ज्या कोणी डॉक्टरने त्याची इलाज करण्यात हलगर्जीपणा केला त्या डॉक्टरांवर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे। माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे। त्याची 4 वर्षाची मुलगी, 2 महिन्याचा मुलगा आहे, त्याचं कोण बघणार, त्यांच्याकडे कोण सांभाळणार? त्याचा पूर्ण परिवार त्याने उद्ध्वस्त करून टाकला ह्या डॉक्टरांनी। हे डॉक्टर यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे। यांनी पूर्णपणे माझ्या भावाला मारून टाकलेला आहे। माझा हा पूर्णपणे त्यांच्यावर आरोप होते। अशा हॉस्पिटलला, स्टाफला, सगळ्या डॉक्टरांना ना शिक्षा झाली पाहिजे। त्यांना त्या एक जीव घेतला आहे, माझ्या मुलांना वनवास करून टाकले। आता मी हे 2 लेकरं घेऊन काय करायला पाहिजे? माझी एक छोटी मुलगी आहे 4 वर्षाची आणि हा छोटा मुलगा आहे। यांना पोरकं करून टाकले ह्या हॉस्पिटलवाल्या लोकांनी, सगळ्यांनी, डॉक्टर लोक आणि तिथला स्टाफ एकदम निष्काळजीपणाने त्यांची ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांना मारूनच टाकलेलं आहे।